हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई-लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6th स्टँडर्डचा जो 6th चॅप्टर आहे सायन्स सब्जेक्टचा सबस्टान्सेस इन डेली यूज, ओके 6th चॅप्टर, त्याचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या 6th चॅप्टर जो आहे सबस्टान्सेस इन डेली यूज, त्याचे क्वेश्चन आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स यूजिंग प्रॉपर वर्ड. आता इथे आपल्याला फिल इन द ब्लँक भरायचे, रिकाम्या जागा भरायच्यात. फर्स्ट, रबर मेड बाय वल्कनायझेशन इज अ मॅनमेड मटेरियल. आता इथे मॅनमेड जे आहे ते तुमचं फिल इन द ब्लँक आहे. ओके. देन सेकंड, मॅनमेड मटेरियल्स आर मेड बाय डॅश नॅचरल मटेरियल्स. मॅनमेड मटेरियल जे असतं ते प्रोसेसिंग नॅचरल मटेरियल, म्हणजेच नॅचरल मटेरियल जे आहे, नैसर्गिक जे वस्तू आहे त्यांच्यावर प्रक्रिया करून त्या तयार झालेल्या असतात. थर्ड, नायलॉन थ्रेड वॉज डेव्हलप्ड सायमल्टेनियसली इन न्यूयॉर्क अँड लंडन. नायलॉन थ्रेड जे आहे, नायलॉन जो धागा आहे तो न्यूयॉर्क आणि लंडन इथे एकत्रितपणे एकाच वेळेला त्याचं जे प्रोडक्शन आहे ते घेतलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला नायलॉन असं नाव पडलं आहे. NY हा न्यूयॉर्कमधला आहे आणि LON हा लंडनमधला आहे. देन रेयॉन इज ऑल्सो नोन ॲज सिंथेटिक सिल्क. रेयॉन जे आहे त्याला सिंथेटिक सिल्क असंही म्हणतात. सिंथेटिक सिल्क हे फिल इन द ब्लँक्स आहे. मूव टू द सेकंड क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. What did the need for man-made material arise? Man-made material जे आहे याची गरज का आहे माणसाला? ओके. सो आन्सर, फॉर सेव्हरल इयर्स ह्युमन हॅव बीन डिपेंडंट ऑन नॅचरल मटेरियल्स टू मीट देअर डिमांड. भरपूर वर्ष माणूस जो आहे तो निसर्गावर अवलंबून राहिला त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. हावेवर देअर हॅज बीन अ शिफ्ट towards the use of man-made materials as well. Okay, increasing population, deforestation and limited natural resources are some of the reasons due to which the need for man-made material arise. आणि पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय झालं, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड आहे तर हे, किंवा नॅचरल रिसोर्सेस आपल्याला कमी पडायला लागले, लिमिटेड त्यांची जी संख्या आहे ती राहायला लागली, याच्यामुळे मॅनमेड मटेरियल्सची गरज जी आहे ती माणसाला भासू लागली. देन विच आर द नॅचरल मटेरियल्स ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमलपासून कोणकोणते नॅचरल मटेरियल्स आपण घेतो, तर लेदर अँड वूल आर ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स. ॲनिमलपासून कोणत्या, लेदर आणि वूल. देन ज्यूट अँड कॉटन हे प्लांटपासून, ज्यूट अँड कॉटन आर ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज वल्कनायझेशन. वल्कनायझेशन म्हणजे काय, तर वल्कनायझेशन इज द प्रोसेस कॅरिड आउट फॉर द प्रोडक्शन ऑफ रबर. वल्कनायझेशन ही प्रोसेस आहे रबर जो आहे त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी, म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी. इन दिस प्रोसेस रबर इज हीटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. रबर जो आहे तो सल्फरच्या मिक्सरमध्ये त्याला हीट केलं जातं 3 ते 4 तास. टू गिव्ह हार्डनेस टू द रबर सल्फर इज मिक्स इन इट. आणि त्या रबराला हार्डनेस येण्यासाठी, कठीणपणा, टणकपणा येण्यासाठी सल्फर जे आहे ते त्यात मिक्स केलं जातं. द प्रपोर्शन ऑफ सल्फर इन द मिक्सचर इज डिटरमाइंड बाय द पर्पोज फॉर विच द रबर विल बी यूज. जे प्रपोर्शन आहे, जे प्रमाण आहे सल्फरचं, ते रबर किती आपल्याला हार्ड हवा आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच नॅचरल मटेरियल्स आर यूज टू ऑब्टेन फायबर्स. ओके, कोणते नॅचरल मटेरियल यूज केले जातात फायबर घेण्यासाठी. सो आन्सर, वूल अँड सिल्क आर नॅचरल मटेरियल्स ऑफ ॲनिमल ओरिजिन. ओके, वूल आणि सिल्क जे आहे नॅचरल मटेरियल आहे प्राण्यांपासून जे आपल्याला मिळतं. विच आर यूज फॉर ऑब्टेनिंग फायबर्स. आणि फायबर म्हणजेच धागा जो आहे ते तयार करण्यासाठी याचा वापर होतो. कॉटन अँड ज्यूट एक्झाम्पल ऑफ नॅचरल मटेरियल्स ऑफ प्लांट ओरिजिन विच आर यूज फॉर ऑब्टेनिंग फायबर्स. कॉटन आणि ज्यूट जे आहे हे नॅचरल मटेरियल आहे. ओके, आणि प्राण्यांपासून कोणतं मिळतं आहे, वूल आणि सिल्क.
देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट आर वी यूज फॉर, आपण यांचा वापर कशासाठी करतो. सो फर्स्ट आहे सॉईल. सॉईलचा वापर आपण कशासाठी करतो. आन्सर आहे कन्स्ट्रक्शन, मेडिसिन आणि कॉस्मॅटिक. कॉस्मॅटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधन जे असतात याच्यात सुद्धा आपण माती जी आहे ती वापरतो. देन सेकंड वूड, लाकूड. मेकिंग फर्निचर, ॲज अ सोर्स ऑफ फ्युअल, इंधन म्हणून सुद्धा लाकूड वापरतो आपण, लाकूड जाळतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. देन वुडन टॉईज, ओके, खेळणी. देन थर्ड आहे नायलॉन. नायलॉनचं काय वापर होतो तर टेंट तयार करण्यासाठी. स्लिपिंग बॅग्स आहेत किंवा रोप आहे, टेनिस स्ट्रिंग आहे, फिशिंग नेट आहेत. ओके. देन पेपर, एनवलप, नोटबुक, पॅकेजिंग पर्पजेस एक्सेट्रा. देन रबराचा काय वापर होतो तर बलून, इरेजर, रबर टॉयज, रबर बॉल्स एक्सेट्रा. देन नेक्स्ट क्वेश्चन, हाव इज पेपर मॅन्युफॅक्चर्ड, राईट इन युअर ओन वर्ड. पेपर जो आहे तो कसा मॅन्युफॅक्चर होतो आणि हे तुम्ही तुमच्या वर्डमध्ये लिहायचं आहे. आन्सर आहे कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेक पेपर. पेपर कोणत्या झाडाचा तयार होतो तर कॉनिफरस हे या नावाचं जे ट्री आहे, लाईक पाईन. ओके. पाईन जे आहे, उदाहरणार्थ पाईनचं जे झाड आहे याच्यापासून पेपर तयार केलं जातं. द बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दिस ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ह अँड द वूड इज ब्रोकन इंटू स्मॉल पीसेस. काय केलं जातं तर बार्क ऑफ लॉग ऑफ दिस ट्रीज हे आधी जी खोड आहे, ओके, सालीचे आहेत त्या आधी काढल्या जातात आणि त्या स्मॉल पीसेसमध्ये ब्रोक केल्या जातात, तोडल्या जातात. द मिक्सचर ऑफ दिस पीसेस अँड सम केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड. द फायबरस सबस्टान्सेस फ्रॉम वूड पल्प आर सेपरेटेड अँड सम डेज आर ॲडेड. ओके. म्हणजेच काय तर जे पीसेस आणि काही केमिकल प्रोसेस असतं, याचं जे मिक्सचर असतं याच्यातून फायबर सबस्टान्स जे आहे, वूड पल्प जे लाकडाचा जो लगदा तयार होतो तो सेपरेट केला जातो लगदा, आणि त्याच्यानंतर त्याच्यात डेज जे आहे ते ॲड केलं जातं आणि मग द पल्प इज देन पास थ्रू रोलर. जो पल्प आहे, जो लाकडाचा लगदा आहे, तो नंतर रोलरमधून पास होतो आणि ड्राय टू फॉर्म पेपर अँड फायनली वाउंड ऑन रील. आणि मग त्याचा पेपर जो आहे तो तयार होतो आणि फायनली रोल जो रोलर आहे त्याला जो तो गुंडाळला जातो. ओके, रील होतो. देन नेक्स्ट, गिव्ह सायंटिफिक रिझन. फर्स्ट आहे वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स इन समर. आपण समरमध्ये कॉटन क्लोथ यूज केले पाहिजेत. तर असं का? दे आर लाईट वेटेड अँड कम्फर्टेबल. ते लाईट वेट आहे, वजनाने हलके आहेत आणि कम्फर्टेबल आहेत. दे डू नॉट ऑब्झर्व लाईट. ते ऑब्झर्व, प्रकाश जो आहे सूर्यप्रकाश ते ऑब्झर्व नाही करत. द स्वेट इज ऑब्झर्व इन दिस फायबर्स द स्किन इन्फेक्शन इज प्रिव्हेंटेड. ज्या कपड्यांमध्ये स्वेट म्हणजे घाम जो आहे तो ऑब्झर्व करण्याची क्षमता जी असते, ओके, किंवा नसते ती, ते इन्फेक्शन इज प्रिव्हेंटेड. त्यांना स्किन इन्फेक्शन जे आहे तेही होऊ शकतं जर घाम ऑब्झर्व करण्याची त्या कपड्यामध्ये क्षमता नसेल तर. We must observe economy in the use of material. Next question, we must observe economy in the use of material. Answer आहे to save our natural resources and prevent its depletion. We must observe economy in the use of material. आपल्याला नॅचरल रिसोर्सेस वाचवण्यासाठी आणि या नॅचरल रिसोर्सेसचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला इकॉनॉमी जे आहे त्याचा ॲज अ मटेरियल म्हणून यूज केला पाहिजे. ओके. इकॉनॉमी म्हणजे जे पैसे आपण यूज करतो या सगळ्या गोष्टींसाठी, तर हे आपल्याला कुठेतरी सेव्ह केले पाहिजेत. ओके. देन सेविंग पेपर इज द नीड ऑफ द आवर. सेविंग पेपर जे आहे ते आजच्या काळाची गरज आहे असं का म्हटलं आहे? आन्सर, पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. पेपर आणि वूड जे आहे ते क्लोजली रिलेटेड आहे, यांचा जवळचा संबंध आहे. फॉर मेकिंग पेपर मेनी ट्रीज अंडरगो कटिंग. पेपर तयार करण्यासाठी भरपूर झाडं जी आहेत ती कट करावी लागलेत. टू सेव्ह ट्रीज अँड टू प्रिव्हेंट लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पेअरिंगली. ओके. झाड वाचवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात जंगलतोड होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला पेपर जो आहे तो त्याचा योग्य पद्धतीने
वापर जो आहे तो केला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, मॅनमेड मटेरियल्स हॅव मोर डिमांड. मॅनमेड मटेरियल जे असतात त्यांची डिमांड जास्त असते. तर असं का असतं? बिकॉज मॅनमेड सबस्टान्सेस आर इझियर टू यूज. इझी असतात त्या यूज करण्यासाठी अँड कॅन बी मेड अवेलेबल इन प्लेंटी ॲट अ लो कॉस्ट. ते भरपूर प्रमाणात असतात कमी किमतीत. देअरफॉर मॅनमेड मटेरियल हॅव मोर डिमांड. आणि म्हणून मॅनमेड मटेरियल जे आहे त्यांची डिमांड जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. ह्युमस जे आहे ते नॅचरल मटेरियल आहे. तर आपण बघूया आन्सर. ह्युमस इज द डार्क ऑर्गॅनिक मॅटर that forms in the soil when plant and animal matter the case. Thus humus is a natural material. Okay. Then next question, find out how is lac obtained from nature. lac जे आहे ते नेचर पासून निसर्गापासून कसं आपल्याला मिळतं. सो आन्सर, lac is the scalar resinous of a number of species of lac insect. Cultivation begins when a farmer gets a stick that contains eggs ready to hatch and ties it to the tree to be infested. Thousands of lac insects colonize the branches of host tree and secrete the resinous pigment. The coated branches of the host tree are cut and harvested. Okay, याचं उत्तर आहे. The next, how are pears obtain. pears जे असतात, पियर्स तुम्हाला माहिती असतील, मोती, ते कशा प्रकारे ऑप्टेन केले जातात, कशा प्रकारे आपल्याला मिळतात. सो आन्सर, पियर्स आर फॉर्म्ड इनसाइड द सेल्स ऑफ बिवेल मरीन ॲनिमल. पियर्स जे असतात हे कोणाच्या सेलमध्ये असतात? इनसाइड द सेल ऑफ बिवेल्व मरीन ॲनिमल्स. इफ एनी फॉरेन पार्टिकल्स एंटर द बॉडी ऑफ दिस ॲनिमल, द लेअर ऑफ प्रोटेक्टिव्ह सबस्टान्स कॉल्ड द कॅन्क्री इज डिपॉझिटेड अराउंड इट. ओके, दिस प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म्स पियर्स. आणि यांचं जे प्रोटेक्टिव्ह लेअर आहे हे पियर्स जे आहे ते तयार करतं. ओके, ते त्यांच्या बॉडीमध्ये तयार होतं. ठीक आहे, त्या मरीन ॲनिमलच्या बॉडीमध्ये तयार होतं. ओके, सो फ्रेंड्स, इथे आपला जो 6th चॅप्टर आहे सबस्टान्सेस इन डेली यूज, त्याचे क्वेश्चन्सच आपण पाहिले. आणि ऑफकोर्स तुम्हाला व्हिडिओज जो आहे तो आवडला असेल. व्हिडिओज जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.